नमस्कार नमस्कार माझ्या YouTube फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार. नमस्कार माता बहिणीनो, झालं का तुमचं दुपारचं जेवण? बघा माझं आता जेवण झालंय. हे ब्लाऊज शिवायला लागले. बघा माझं म्हणजे आज चतुर्थी आहे माता बहिणीनो, चतुर्थी आहे. मोदक करायचे तर मला आज चतुर्थी आहे. मला आधी एक ब्लाऊज शिवावं झंपर आणि कोणाचे मोदक करावे म्हणून मोदक करायचं होतं लगेच, पण नाही मला झंपर शिवायचं. मी शाबू खाल्लाय, आता शाबू केला मी शाबू आज चतुर्थी. पोरानं कातर घेतली, आता लेकर इथे खेळत होती कातर घेऊन गेली बघा. लेकरांनी कातर टाकली की ओरख की आपल्याला बाहेर जायचं म्हणली ना. हा बाहेर जायचं म्हणले की आपल्याला. ती लेकर इथे 4-5 खेळत होती कातर नेली का असं तिथंच कुठं तरी खेळत होते. आता इथं बाहेर जायचं म्हणली तर ना. जायचं की थांबा, बाहेर जावं काहीतरी भाजी आणावं लागेल आज चतुर्थी. आता 5-7 लेकर खेळत होती इथं. वास्करने बोलत नाही कोणाला, लेकराला नाही कोणाच्या कोंबड्या लेकर देवण लेकर सारखं असतात, त्याच्यामुळं लेकरांनी कोटेवणी काव करीत नाही. आपण खेळत होती येऊन आता लय जण येतात गळगावची. तर माझ्या बहिणीनं मी तुमच्यासाठी एक अभंग म्हणते बरं का, ऐका. अभंग कोणता म्हणायचा? जाचं सासूचा सोसना, जाचं सासूचा सोसना हे अभंग आपल्याला म्हणायचं. आता माता बहिणीनं ऐका. आता जाच कुठं राहिलाय का सांगा, तुम्हीच सांगा. आता जाच आहे का? कुठं तरी कवचित जाच आहे, पण तिथं लय जाच आहे. असणाऱ्या ठिकाणी आहे जाच मुलीला आहे, नाही म्हणायचं असं नाही. पण आता लय म्हणलं तर सासाच दाखा देत, सासाले सुना दाखा टिकेल. तिथं बसल्या तिथंच बस, तिथंच बसावं लागलं. असलं बघते मी, आता बघते सध्या. सासऱ्याला सासूला दाखा ठेवते ती. नंदाला कोणी विचारेना. आमच्यासारखं ननद गेली दारात तर आली काय गेली काय काहीच वाटेना. म्हणून तुम्हाला सांगते, दाख लय राहिले ना, असणाऱ्या ठिकाणी आहे ना दाख. आणि मला वाटतं कसं ते लय त्रास बी देते ते सासूला बी. त्याने काय बी बोलायचं, ते आपलं म्हातारीनं गप्पच बसायचं. मी बघते डोळ्याने समोर, पण असं जाच करून मी सासूला बी सांगते. तर पहिलं कसं होतं माहितीये का, पोरगी जर दिली का, पोरगी दिली आता आपण नांदाय गेली पोरगी, घरी जायचं सुद्धा अवघड होतं. पहिलं घरी जायचं अवघड होतं. पुरीच्या घरी पाणी पेत नव्हती, पाणी नुसतं. माता बहिणीनं ऐका, पुरीच्या घरी पाणी प्यायला सुद्धा परवानगी नव्हती बघा, तुम्हाला सांगते. आता काय नाही, आता सगळं ते हातातच आहे. माझंच ऐकायला लागल म्हणते सासू सुद्धा जावायला, तो माझंच ऐकावं लागल. असलं चाललंय बघा. आणि माणसाला कसं बोलती, बरोबर आहे का नाही? बरं ती म्हणली की अभंग म्हणणार आहे कोण, मग तीच सांगायला लागले ना. तर पहिलं सासरवास कसं होतं सांगते दाजी ऐका. सोनाला सुद्धा भाकर खायला भेटत नव्हती. मुकाटे अर्धी भाकर बाया सांगतात बघा. अर्धी भाकर घ्यायची, असे झाकायचे पदराच्या आड. नदीला धुणं धुवायला गेली की बाका बाका कोरडी ती भाकर गिळायची. माता बहिणीनो सांगतात मला, माता बहिणी सांगतात पहिलं सगळं. आता सांगते त्या ती, आता ती शिळ टाकून दिलं का टोपल्याची टोपलं बाईनी, मग त्यांनी आठवते इकडे नका ग इतकेलं टाकू म्हणते त्या. पण तसं सुद्धा म्हणायची चोरी, आमचं नवरं कमी त्यात असं म्हणतात त्यांना माघारी लगेच. त्याच्यामुळं काय म्हणायचं नाही, तर त्याचं सळ द्यायचं, राग बोलायचं नाही. आपली लक्ष्मी आहे तिला बी आनंदात ठेवायचं. आपण बी सासाने मनावर लय धरायचं नाही त्यांचं. मला कमेंट आरती लक्ष्मीच्या आता आरती म्हणतात त्या दिवशी. माता बहिणी तुमचा मुलगा सून कशी दावत नाही तुम्ही. मला सूनच आली नाही तर काय धावं. आता जे पोरग मोठं व्हायला लागलंय, सांगा पोरगी असली तर तुमची इकडं या पाहुणे होऊन. तर बरं का ती म्हणले सून दावीत नाहीत, तर तुम्हाला सांगते माता बहिणी, आणि मुलाचं माझ्या लग्नच झालेलं नाही. नंतर दाखवेल तुम्हाला सून आल्यानंतरच. अभंग म्हण किती मग म्हणते की अभंग. दाजीला किती गडबड आहे बघितलं का माता बहिणी. अभंग म्हण. तर आपल्याला जायचंय बाहेर, जायचंय ना थांबा. तर पहिला सासरवास लय होता माता बहिणीनो. सुनाला सासरवास लय होता.
हे पदर पडायचं काय टप्पर होती. हे पदर 24 तास पदर असाच 24 तास डोक्यावर असाच घ्यायचा. कुणी बी पदर डोक्यावर राहायचा 24 तास. तुम्हाला सांगते तितका जाच होता तरी माऊली म्हणत नव्हती मला लय जाच आहे सासरी. मी माझं सांगते मला लय जाच आहे. मी काव म्हणले नाही भावाला माझ्या घरानं सांगितलं नाही. जाच होतच असतो नवीन नवीन जाच कुठं बी होतो. पहिलं लयच होतं. म्हणून पहिली सासरवाशीन काय म्हणायची आता कटाळली आई. मी कटाळले या सासरला की नवरा आल्यानंतर मारते. सासू सासऱ्याचं ऐकावं लागते. म्हणून पहिली सून काय म्हणायची ऐका माता बहिणीनो अभंगातून सांगते. जाच सासूचा सोसना माहेराचे कोणी येईना. जाच सासूचा सोसना माहेराचे कोणी येईना. माहेराची सरली वाट प्रपंचाचा आला इट. ती सासरवाशीन काय म्हणायची माता बहिणीनो माहेराची सरली वाट प्रपंचाचा आला इट. जाच सासूचा स्वसना माहेराच कोणी येईना. जाच सासूचा स्वसना माहेराचे कोणी येईना. 2 कडव्यामध्येच अभंग म्हणते. दाजीला गडबड आहे. आई बाप गेले दोन्ही आता उरले नाही कोणी. कसं आहे माता बहिणीनो ऐका सासरवासनीचं जीवन कसं आहे. आई बाप गेले दोन्ही आता उरले नाही कोणी. भाऊ भाऊजाई बोले ना माहेराच कोणी येईना. जाच सासूचा सोसेना माहेराचे कोणी येईना. जणी म्हणे ऐशा रीती जणी म्हणे ऐशा रीती कर्म करिता झाली फजिती. शेवटच्या कडव्यात काय आहे माता बहिणीनो जणी म्हणे ऐशा रीती कर्म करिता झाली फजिती. जाच सासूचा सोसना माहेराच कोणी येईना. जाच सासूचा सोसना माहेराच कोणी येईना. माता बहिणीनो माझा नमस्कार आहे आणि मला सांगणं ये माझं जरी बोलण्यातून काही चुकत असलं तरी मला माफ करी जा. मला माफ करी जा माता बहिणी. एक मुलगी आणि बहीण समजून